दिवसाची सुरुवात माझी झालेली आहे सकाळी 11 पासून. काय एरवी शाळेला लवकर उठावंच लागतं ना, कधी कधी चालतं. मग थोड्या वेळाने इतका जोरात पाऊस पडत होता, तुम्ही बघूच शकता व्हिडिओमध्ये. मग काय पावसाला सोडलं, पटकन आवरून घेतलं. त्यानंतर आज संकष्टी होती, त्यामुळे आजोबांनी छान पूजा करून घेतलेली. दुपारच्या जेवणात आज मी बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी केली होती. हो, मीच केलेली. कारण आज आई बाबा बाहेर गेले होते आणि घरात फक्त मी आणि आजोबा दोघेच जण होतो. सो मी पटकन जेवून घेतलं, कारण आजोबांचा तर उपवास होता. मग आज सकाळपासून मला नीट आवरायला झालं नव्हतं. मग वर आले आणि केस वगैरे विंचरले, माझी वेणी घातली. मग थोडा मी टाईमपास केला. नंतर मी श्रीखंड फेटायला घेतलं. हो, श्रीखंड तसा आजोबा घरीच करतात, पण त्यांना म्हणलं आज मीच करते. पण त्यांच्यापेक्षा माझं खूप भारी झालं आहे. हे सगळं झाल्यावर मात्र मी 1 तास 1.5 तास अभ्यास केला. संध्याकाळी मटकीची उसळ करून घेतली आणि तोपर्यंत मामाही आला होता. मग त्याच्यासोबत गणपतीला जाऊन आले. 1 नाही 2 नाही, तर आम्ही 3 गणपतींना जाऊन आलो. खूप छान वाटलं. त्यानंतर आल्यावर मी जेवण केलं. अर्थात त्याची काही क्लिप मला घेता आली नाही, कारण माझा फोन चार्जिंगला लावलेला. हो, पण मघाशी केलेलं जे श्रीखंड होतं ना, ते डीप फ्रीझरवर ठेवून मस्त आईस्क्रीमसारखं करून